आता आपण देतोय डाळीला फोडणी. तर पहिला तेल ओतलंय आता आणि त्याच्यामध्ये टाकले लसूण. चुकत चुकत बनवायचं मित्रांनो. आता काय तर टाकली हा मसाला. थोडंसं टाकूया नमक. मीठ ऑलरेडी आहे ना मसाल्यामध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे मीठ आहे ना खूप कमी टाकावं लागेल. कमी टाकावं लागेल नाही तर जास्त होण्याची शक्यता आहे. आणि हे आहे तिखट. त्यापैकी मिश्रण करून घ्या. आता त्याच्यावर हे तर फायनली मित्रांनो आता माझा तिकडचं थोडंसं गाडी येण्यासाठी करतोय, पण त्यात सांगितलं की थोडं खाली अजून वडा आणि हात पण खूप दुखतो. हे बांबू आहेत ते सुद्धा तोडायचे होते आपल्याला. आधी पहिले वडून घेतो नंतर बांबू तोडतो. हा आली बा गुरा आली चरून. किती वाजले? 2 वाजले. 2 वाजता म्हणते मी आले. त्याच्याच पाड आहे ना, त्याच्याच पाड मोठे आहेत चांगले. कोंबडीला किती पिल्लं आहेत? 7 पिल्लं आहेत ना. फायनल मित्रांनो आता आपण चाललोय पहिलीकडे बाजारपेठेकडे. हाफ पॅन्टवरच, कारण कसं आहे गावाला आलो आहे. काम पण खूप होतं, कंटिन्युअसली चालू होतं. दाढी वगैरे खूप वाढली, केस पण खूप वाढले. ते आता सलूनमध्ये गावच्या सलूनमध्ये आपण जास्त मोस्टली येत नाही, त्यावेळेस जायचं. आणि मुंबईवर कसं आल्यावर आपण कसं दाढी वगैरे कसं कार्यक्रमाला येतो ना, त्यावेळी कसं सगळं दाढी वगैरे करून व्यवस्थित येतो आपण मुंबईवरनं. ह्या टायमाला काही वेळच भेटला नाही. तर आता आपण दाढी करायला चाललो आहे परशाकडे. तर चला पटापट जायला पटापट येऊया. आणि इकडे ना मारून टाक, मशीन मारून टाक. परशाकडे आलोय बाबा केस कापायला. माझं घेणार माझ्या सवालच येत नाही. माझं झालं इथं. आता तू बघ झाली तू बघ काढू काय त्याच्यावर नाही पण ना मेन मिनिट टाकणार. ते ऍडिट होत काढतो ते काढतो. मशीन मार पडणार ह्याला पण. दाढीला काय बेकार झालेली अवस्था. कोण म्हणेल काय मला. पुरा बिगलो ना आलोय हेअर कट करायला. हा काय काय कधी गेला हा. अरे यार 5000 सबस्क्रायबर आहेत आता माझे. मग काय बोलतो 5000 सबस्क्रायबर झाले. झाली पैसा टाकला. पैसा हाय $150 जमा आहे, तुम्ही काढलेत ना.
काय करताय? बांध. टकला डायरेक्ट मशीन घुमा देने का टेन्शन नाही. मैं भी देख मशीन घुमा रहा हूँ. मशीन घुमवते. हा वरती बारीक असं फिरतील एवढंच ठेव. समजलं ना ते पोरग्याचं आपलं तसं समजलं. तर फिरतील एवढंच ठेव. कारण काय माहिती आहे आता धुरीचंच काम आहे ना रे सगळं. पुरं पिकलं ना रे. काय राहिलाच नाही ना आता केसवर. असा गेलो तर म्हणते की काय नाम तुझे रे नाराय. कौन है? काय वो करतो जसवी वाला आदमी है उधर ये. डोक्याला काय लावतो व्हॅसलीन. अच्छा व्हॅसलीनवर चिटकवायचं आहे ते. हा म्हणजे बदत नाही, काही बदत नाही. अमृत किंवा व्हॅसलीन असं जसं लावायचं नाही तर असं ते झातावून दिवसभर. आणि पण ते तू बैठकीला बसतोस बैठे जायचं. हा तुम्ही इधर लय लगाते हो. इधर गाँव कौन सा गाँव? अच्छा झारखंड से. अरे भगवान भगवान. तो डायरेक्ट मुंबई से इधर कि डायरेक्ट झारखंड से इधर? झारखंड से इधर. इधर डायरेक्ट. कौन लाया? हम लोग कितनी बराबर रहता है. हाँ हम लोग कितनी रहते हैं. अच्छा कितना साल से? हम लोग कितनी बाहर ही रहता है. बम्बे कभी पूना कभी चाकन कभी. अच्छा अच्छा मतलब जिधर काम रहेगा उधर जाना पड़ता है. हाँ. कितना रोज क्या देता है? रोज का महीने का 18,000 दिन. 18,000 20,000. ओके महीने का हिसाब. अगर उसमें काम पे नहीं गया तो कट होता है. पैसा कटता है क्या? नहीं ना पूरा फिक्स देता है. सिर्फ गाड़ी जा वो जेसीबी चलाना चालू आहे तो. त्याला घेतलं जरा बंद करतो जरा चालू कर. अच्छा हेल्पर आहे. कोणा येतं काय जर कटिंग करताना दिसू दे जरा. सांग करते चालू करते जरा. काय काय ते व्हिडिओ टाकशील. हा. व्हिडिओ टाकण्यामधले व्यवस्थित त्या करायला. हा असं चिमटा लावतात हो बायकांसारखे. बघा म्हणजे नुसतं गावाला नुसतं असं नाही. मुंबईपेक्षा तर गावाला केस कापायला लय भारी आहे. मुंबईला काय आला असा इकडून तिकडून जरा फिरवला की झालचं दुसरा. तिकडे एकदम पद्धतशीर टाइम घेऊन आहे ना वर्षा एकदम. आलाय का किती किती झाले. त्याचे 2,000. हा 2,000 किती गाड्या विराज जास्त नाही नसते ना. हा गेलो तो कामाचं काय नाही. फायनली मित्रांनो आता आपण केस वगैरे कापलेले आहेत. ठीक आहे आणि आता घराकडे रवाना परत. भाजी वगैरे घेतले. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय एवढं काय झालं नाही कारण दिवसभर काय काम झालं नाही. कॉन्ट्रॅक्टर आलेले काम बघून गेले. ह्याचं वाळू वगैरे कुठं टाकायचं ते दाखवलं. त्याच्या पद्धतीने जागा वगैरे करायला सांगितले त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता आपण पहिलीकडे आलो कारण केस वगैरे कापायचे खूप वाढले होते असेच. त्याच्यामुळे ते केस कापायला गेलो. आणि इकडे ना पोरं क्रिकेट खेळतात. ते क्रिकेटचा एक माहोल वेगळा असतो. आम्ही पण लहानपणी असं क्रिकेट खेळलो आहे. आता सुप्रभात मित्रांनो. महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वाजले 8 वाजले आता. आणि आजचा ब्लॉग आपला 13वा. नानू इकडे आता धग पेटवतो आम्ही शेकोटी. कारण ऊन अजून पडलंही नाही आणि थंडी एवढी आहे ना गावाला. हिशोबाच्या बाहेर नाद नाही करायचं त्या थंडीचा. हो फायनली अशी असते आमची शेकोटी. सकाळी सकाळी गावाला आहे ना थंडी खूप असते. त्याच्यामुळे शेकोटी चल बसल्यावर जरा बरं वाटतं. थोडं कोवलं ऊन पडलं ना की मग शेकोटी बंद. आणि ही आमच्या ना परंपरा आहे. म्हणजे कसं पहिलं आम्ही लहान होतो ना तेव्हा अशा शेकोट्या करायच्या. तेव्हा मोठ्या शेकोट्या असायच्या कारण भावकीतली सगळी पोरं आहेत ना एकत्र येऊन शेकोट्या करायचं. आता कोणी एवढा हे लक्ष देत नाही. पण तेव्हा शाळेत जायच्या आधी ना पहिलं आमच्या शेकोट्या व्हायच्या. आणि तिथं पण रूल काय असायचा की शेकोटीला आदल्या दिवशी आहे ना असं काट्या कुट्या किंवा ह्याचे कोंड्याचे मुदे पेंडा हे जमा करून ठेवायचं. जो जमा करायला येईल त्याला शेकोटीला घ्यायचं. जो जमा करायला येणार नाही त्याला शेकोटीला घ्यायचंच नाही. असं असायचं आमच्यात तेव्हा.
आणि कोणाच्या तरी वाड्या बिड्यातला एखादा पेंडा वाढायचा, कारण तेव्हा पेंड्याला महत्त्व खूप होतं. आजकाल लोक शेती करतात, त्याच्या मशागत किंवा वाडा शिवणे हे प्रकार कमी झालेत आता, आणि बैल कमी असल्यामुळे खायला कमी, त्याच्यामुळे आता पेंड्याला महत्त्व कमी आलंय थोडा. पिटो जरा फुक. सो फायनली मित्रांनो, आता आहे ना इकडे रस्ता चालला आहे, म्हणजे इथून JCB चढला आता वरती. आपला जो ग्रामपंचायतीचं पाणी येते त्याची टाकी बसवली जाते इथे वरती, त्याच्यासाठी JCBने इथे रस्ता करत वर टाकीसाठी काम चालू आहे. कुठे बसवणार आहे? इथे कुठे बघा बाग, म्हणजे आता हा असा रस्ता करत आहे ना. अलगच फेकते रे. एक घेतला बस झाली रे.